2-3 हजार रुपये कमिशन आम्हाला येतं ते. आता ते आम्हाला शांत्या सांगायला सोडत का? तिकडे शांत्या करणाऱ्यानं करून घ्यायचा, फी काढून घ्यायची आणि आम्ही 2-4 जण तिकडे पाठवले बा शांती करायला. आमचं नाव त्याला सांगितलं, तिकडून डायरेक्ट कमिशन आमच्या खात्यावर येतं. मग आम्ही 50 जणांना सांगू ना शांत्या करून टाका म्हणून असं, आणि आमचं नाव सांगा तिथं. पण इथं शांत्या असून त्याचा विषय नाही. ऐकून घ्या. तर रविवार आहे. रविवार हा खंडोबाचा वार आहे, खंडेरायाचा. सूर्यनारायणाचा वार आहे, सूर्यनारायण ग्रह आहे. सोमवार आहे चंद्रदेवाचा, चंद्रग्रहाचा, भगवान शिवप्रभूचा आहे. मंगळवार आहे देवी मातेचा, मंगळ ग्रहाचा वार आहे. आणि हनुमंताचा पण वार आहे, मसुबाचा बी. बुधवार आहे भगवान महाविष्णूचा आहे, बुध ग्रहाचा आहे. ते किन्नर वगैरे म्हणतात त्यांचा आहे. गुरुवार आहे हा दत्तगुरूचा आहे. गुरुवार हा गुरुचा आहे, गुरुग्रह बृहस्पती दत्तगुरूचा आहे. शुक्रवार आहे संतोषी मातेचा आहे, शुक्र ग्रहाचा आहे. शुक्र राक्षसी ग्रही, शुक्र ग्रहाचा आहे. आणि दावल मल्लिक बाबांचा पाय शुक्रवार पण. शनिवार आहे हनुमंताचा वार आहे, शनी ग्रहाचा वार आहे. आणि राहूचा वार आहे, राहू. आणि रविवार पुन्हा केतूचा आहे, केतू. मग तुम्हाला या 7 वारांमध्ये कोणत्या दिवशी तकलीफ होते, कोणत्या दिवशी अपयश येतं, कोणत्या दिवशी चिडचिड होते, कोणत्या दिवशी तुमचं नुकसान होतं हे पाहिजे. नुकसान, मोटर जळून जाणं, एखादं जनावरावरती आघात होणं, त्याला चिडचिड होणं, अपयश येणं. ज्या वाराला मात्र तुम्हाला ते असं आठवलं ना तर तो ग्रह तुमच्यासाठी अनुकूल नाही, तो ग्रह तुमच्यासाठी अशुभ. त्या ग्रहाची पीडा आहे तुम्हाला असं म्हणाय. मग त्या ग्रहाची पीडा काढायला काही तिकडं शांत करायला जायची गरज नाही. तुम्ही तो वार पाहिला ना, ह्या वाराला अपयश येतं, चिडचिड होते, नुकसान होतं असं, तर तो वार मात्र तुम्ही पकडायचा म्हणजे उपास. मग ते तुम्ही 11 किंवा 21 वाराचा संकल्प करायचा आणि दिवसभर जे फराळ घेतलं तेच फराळ घ्यायचं. आणि सायंकाळच्या वेळेस म्हणतात पहिला वार कशावरती सोडला तुम्ही? मेथीच्या भाजीन बाजरीची भाकर सोडला. मग तुमचे 11 किंवा 21 वार मात्र त्याच्यावरती सोडला गेला पाहिजे. मग आता तुम्ही म्हणा आता मेथीची भाजी मिळेल नाही, आता सोडू दुसऱ्या दिवशी, असं नाही चालत. मग त्याच्याकरता तुम्ही सहज डाळ भातावर उपवास सोडणार. डाळ भात सहज सुलभ आहे, डाळ भात कवाय पण मिळणार. म्हणून अशा पद्धतीने म्हणतात डाळ भातावर उपवास सोडला. असे 11 उपवास. एखाद्याला म्हणतात सर्प दिसतात, सर्पाचा दृष्टांत होतो, आजूबाजूला घराच्या परिसरामध्ये होते. असं जर काही वाटलं ना तर त्या टायमाला त्यांनी 11 मार किंवा 21 सोमवार सर्प उपास साठी, सर्पासाठी उपास करायचे. 11 सोमवार केले तर दिवसभर जे फराळ घेतलं ते आणि सायंकाळच्या टायमाला उपास सोडायला जो पदार्थ घेतला त्याच्यावरतीच उपास सोडायचा. 11 सोमवार झाले का 12व्या सोमवारी छोटस नाग मिळतो सोनाराकडे, तांब्याचा नाग मिळतो. तो तांब्याचा नाग घ्यायचा. 12व्या सोमवारी पिंडीवरती अभिषेक करायचा आणि पिंडीवरती नाग सोडून द्यायचं. हे का? कधी कधी ना आपलं हे शरीर आहे म्हणून आपलं नाथं गोथ आहे, शरीर सुटल्यानंतर आपलं नाथं गोथ नाही. ही पृथ्वी जी आहे, धरती माता जी आहे ना, नागाच्या डोक्यावरती. म्हणून प्रत्येकाच्या देवाऱ्यावरती नाग आहे, प्रत्येकाच्या देवाऱ्यावरती नाग आहे, पिंडीवरती नाही, प्रत्येकाच्या देवाऱ्यावरती नाग आहे. का? शरीर सुटल्यानंतर ना कळत न कळत आपल्याकडून मात्र जे पाप कर्म घडले असेल, मुंगी मिली, दळणातले सोंडे मिली,
नांगर वकर हाकताना किडे माकुडे मेले, याला काळ सर्प नारायण नागवली तरी पिंडी हे करावं लागते. म्हणून मात्र सर्प स्वप्न पडते, सर्पाचा दृष्टांत होईल. असं काही कळत न कळत घडलं आपल्याकडून, तर त्या व्यक्तीला शरीर सोडल्यानंतर सर्पयोनी, पहिली सर्पयोनी. पण जर समजा तुम्ही शेवटचा श्वास सोडताना भगवंताचं नामस्मरण तुमच्या मुखात आलं आणि शेवटचा श्वास सोडताना भगवंताच्या फोटोकडे पाहून शेवटचा श्वास सुटला, तर मग त्यावेळेला मात्र नाही, ती गतीच वेगळी. पण एवढं कोणाला शक्य आहे ते? हा, एक म्हातारा माणूस मात्र ती वाचा बंद झाली शेवटून, आयुष्यभर त्यानं काहीच केलं नाही, देवाचं भजनच केलं नाही. मुलांना चिंता पडली का आता हे शेवटी तरी म्हणावं म्हणतात शिव शिव भगवान. पण आता नाही, एक वेळेस शिव म्हणलं तर त्याचं फळ काय असतं एवढं एक दृष्टांत सांगून शिवेला पूर्ण. तर आता त्यांनी विचार केला, यांनी मरता मरता वेळेस तरी शिव म्हणलं पाहिजे. आता शिव कसं म्हणन, त्याची वाचात बंद होऊन गेली. 15-20 पोतेची थप्पी होती धान्याची, वरचं शेवटवरचं पोत दिलं उचलून, ती धार अशी पडली. कमीत कमी हे म्हणे ते पोत शिव, ते पोत शिव असं तरी म्हणन. काच काय आयुष्यभर जे केलं तेच येईल ना, ते शिव नाही म्हणलं तर त्याला वाचा फुटली बा. पोत पुसून दिलं आणि ती धार पडत होती ना, वाचा फुटली. ते बोलले त्या टाचे घाल म्हणे, टाचे घाल. तर शिव म्हणलं नाही बा. आता एक राजा होता, राजा, एक दृष्टांत सांगतो. एक राजा होता. आता त्या राजा सगळं काही होतं वैभव, तरी परंतु तो राजा एक वेश्येकडे जात होता. वेश्येकडे जेव्हा राजा गेला तर वेश्या पूजा करत होती. म्हणून राजाला गार्डन मधून बगीच्यात मधून फुलं तोडून आणायला सांगितली. आणि वेश्येच्या घराच्या समोर मात्र अशा पद्धतीने महादेवची पिंड होती. तर राजा फुलं बिलं तोडून पळत पळत चालला. पळता पळता त्याला ठेस लागली. ठेस लागल्यानंतर त्याच्या हातातले फुलाची टोकरी जी होती तर ती पडली अशी, आणि फुलं उडले. त्याच्यातलं एक फुल मात्र पिंडी जवळ पडलं, पिंडीवरती नाही पडलं, पिंडी जवळ पडलं आणि नाव आलं तोंडामध्ये, शिवा. शिवा. तेवढ्यात शेवाचा शॉट सुटला, गेला. आता ज्या टायमाला आपण काय केलं, शगर धर्म केला, दान धर्म केला, भगवंताचं नामस्मरण केलं, धर्माचं पालन केलं, या गोष्टीबद्दल ना आपली तिथं मात्र चित्रगुप्ताकडे फाईल आहे, धर्मराजाकडं. तिथं मात्र आपल्याला किती मस्टर भरलं, काय काय केलं आपण ते पाहून मग मात्र आपल्याला गती असते पुढची. जेव्हा मात्र वरती गेला तिथं मात्र पाहिलं त्यांनी. पाहिल्यानंतर यांनी आयुष्यामध्ये काहीच केलं नाही. आयुष्यात फक्त एकच वेळेस मात्र शिव म्हणला, ते बी मात्र कुठल्या आशाने म्हणला. फक्त फुलं आणले मात्र कुठल्या आशाने तिथं गेला तर काय देवाची पूजा करायला नव्हता गेला तो, पण कुठल्या का होईना निमित्ताने त्याने शिव म्हणला. तर त्या एक वेळेस शिव म्हणला त्याचं फळ काय, फळ काय म्हणून म्हणले की एक वेळेस शिव म्हणला ना त्याचं फळ ना, ज्याचं नाव घेतलं त्यालाच विचारावं लागेल. आता ज्याचं नाव घेतलं त्यालाच विचारावं लागेल. मग काय म्हणले नाही धरा बोटं आता त्याला तिकडे घेऊन जातो म्हणून. असं पालखी बनवली, पालखी, त्या पालखीत त्याला बसवलं आणि खांदा लावला, पालखीत उचलून नेलं कुठे, भगवान शिवप्रभूकडे, भगवान शिवप्रभूकडे. आणि भगवान शिवप्रभू म्हणले आयुष्यात फक्त त्यांनी एकच वेळेस नाव घेतलं आणि नाव घेताना फुल तुमच्या पिंडीजवळ पडलं, त्याचं फळ काय. भगवान शिवप्रभू म्हणले त्याला एक तास इंद्रपद देऊन टाका. 1 तास इंद्रपद म्हणजे 33 कोटी देवांचा राजा इंद्र, 1 तास याला इंद्रपद द्या. आता जेव्हा मात्र 1 तास याला इंद्रपद द्या म्हणले, त्याचे डोळे खटक्यान उघडले ना. आयुष्यात एकच वेळेस नाव घेतलं तरी इंद्रपद म्हणलं. आता इंद्राच्या गादीवर बसला, दास दासी सगळे ते म्हणले आता याची काही गरज नाही मला. एक हातात दंडा घेतला आणि सांगितलं म्हणे आता या पुऱ्या पृथ्वीवरती जेवढे साधू संत मंत असं सगळ्यांना बोलून आणा. आता त्यांना ते दास दासी ते त्यांना असं वाटलं बा नवीनच
इंद्र झाला, हिची काही मिटिंग फिटिंग असेल म्हणून मात्र ते सगळे साधू संत ऋषी मुनी सगळ्यांना बोलून आता बोलून घेतलं म्हणजे तिकडे काय असं नाही. आपण लग्नाला बसलो ना, रामराव येऊ राहिला पतुराळ घेऊन बसतो, रामराव येऊ राहिला येऊ द्या, शामराव येऊ राहिला येऊ द्या, म्हणजे रामराव शामराव 2 तास का लागायला तो पतुराळ घेऊन बसवतो. इकडं असं नाहीच ना, फक्त एकच तास होता. मग कोणी आला ना, हा जो नवीन इंद्र झालेला ती वस्तू कुठली वस्तू असाला ती धरायचं आणि देऊन टाकायचं, धरायचं आणि देऊन टाकायचं. 1 तास सगळं वाटून दिलं इंद्रच, फक्त असं ठेवलं बस. 1 तासानं इंद्राला म्हणजे सवय तुझं असं. 1 तासामध्ये इंदिरा 2 हातानं तोंड जोडीत बसला. एकूण आलं बा म्हणजे एक वेळेस शिव नाव घेतलं, 1 तास मिळाला, ते बी पालखीत बसून शिव प्रभूचं दर्शन करायला आणलं. आणि तिथं मात्र 1 तास इंद्रपद दिलं, इंद्रपद 1 तास दिलं, आणि 1 तासामध्ये सगळं वाटून दिलं, फक्त असं ठेवलं इंद्राचं. आता त्याला पुढली गती काय असेल पाहावर आता. म्हणून मात्र आपण इंद्राच्या स्थानी आहे. आपण कितीतरी वेळेस मात्र भगवंताचं नामस्मरण घेऊ शकतो आपण. चालता बोलता उठता बसता खाताना पिताना